व्यंकटेश पॅराडाइज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। फुरसुंगीचे माजी सरपंच आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक संजय शेठ हरपळे यांच्या 50व्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात फुरसुंगी येथील भोसले विलेज या ठिकाणी पार पडला। यावेळी हडपसरचे आमदार माननीय चेतन तुपे पाटील, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, तळेगाव डमडेरे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरुंगे, राष्ट्रवादी नेते गणेश जगताप, तसेच वडकी, उरुळी देवाची, हवेली, हडपसर, फुरसुंगी येथील अनेक मान्यवर, सर्व राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी या सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन वाढदिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते। बालाजी सेवा ट्रस्ट माध्यमातून संजय शेठ हरपळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, खेळ, सांप्रदायिक क्षेत्रामध्ये संजय हरपळे यांचे उत्कृष्ट काम चालू असताना दरवर्षी रक्तदान शिबिर, कीर्तन सोहळा, क्रिकेट, व्हॉलीबॉल, क्रिकेटचे सामने, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आषाढी वारीतील वारकऱ्यांना जेवण, राहणे याची व्यवस्था, अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये संजय हरपळे यांचा नेहमीच पुढाकार दिसून आलेला आहे। आज सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबवण्यात आले। यावेळी 350 रक्तदात्यांनी रक्तदान करून संजय हरपळे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी रक्तदात्यांना विशेष भेट देण्यात आली। अक्षय ब्लड बँक, रेड प्लस ब्लड बँक, पुणे ब्लड बँक। यावेळी बालाजी सेवा प्रतिष्ठान संचलित लिटिल पॉवर इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आपण पाहत आहात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। फुरसुंगी गावचे माजी सरपंच, आमचे पुणे जिल्हा काँग्रेसचे नेते, की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व धर्म समूहाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जात असताना फुरसुंगी गावचा विकास, आपल्या पंचकृषीचा विकास कसा झाला पाहिजे, जातीय सलोखा कसा राखला पाहिजे, या भूमिकेतनं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ज्यांनी त्यांच्या आता या मागील काळामध्ये केलं, ते तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके संजयराव हरपळे पाटील उर्फ अप्पा, आमच्या
सर्व मित्र परिवारामध्ये एक चांगल्या पद्धतीचं सूचना असं व्यक्तिमत्व, आदर्श असं व्यक्तिमत्व आणि बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून त्यांच्या सौभाग्यवती सुधाताई असतील, त्यांच्या सर्व परिवारातील घटक असतील, संजय रावना आपला वाढदिवस साजरा करत असताना 50वा वाढदिवस तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संस्थेमध्ये संपन्न होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय झेंडे साहेब असतील, उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि ज्या ज्या ब्लड डोनेशन जे रक्तदाते आहेत, आजच्या काळाची गरज ओळखून संजय रावणे कुठलाही बडेजाव न करता समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेत आपला वाढदिवसाचा सोहळा संपन्न होत असताना आता मी या ठिकाणी चौकशी केली की शाळेतील विद्यार्थी असेल, तिचे पालक या ठिकाणी रक्तदान करतात. आपली पाल्य ज्या ठिकाणी संस्थेत शिकते त्या संस्थेच्या संस्था चालकांचा ज्यावेळेस असा सन्मान सोहळा असतो, सामाजिक बांधिलकी ठेवून संजय राव नेहमी काम करत असतात. अशा पालकांना देखील ज्यांनी ज्यांनी आजच्या कार्यक्रमात रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांना मी संजयराव पाटील आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करत असताना आजचा पवित्र दिवस, गुरुपौर्णिमेचा दिवस आणि त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदरणीय संजय राव यांचा 50वा वाढदिवसाचा सोहळा, अभिष्ट चिंतनाचा सोहळा संपन्न होत असताना त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस आणि उदंड आयुष्याकरता मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव डमडरे, साहेबराव शंकरराव डमडरे कला वाणिज्य महाविद्यालय, स्वातंत्र्य सैनिक आर्मी गुजर प्रशाला आणि रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल या तिन्ही फॅकल्टीच्या वतीनं, माझ्या डमडरे परिवाराच्या वतीनं आणि विद्या सहकारी बँकेच्या आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आदरणीय संजय रावना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे सहकारी, स्नेही, मित्र आणि त्याहीपेक्षा म्हणजे माझे ते नातेवाईक आहेत त्या संजयजी हरपळे यांनी आपला 2-3 पद्धतीने वेगळ्या पद्धतीने हा 50वा वाढदिवस नुकतं डमडरे साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे असं ते शिक्षण क्षेत्रात काम करतात. ते आपण शाळेच्याच प्रांगणात आहोत, ह्याही शिक्षण क्षेत्रामध्ये संजयजींचं काम आहे. आणि वाढदिवस साजरा करत असताना तो नुसताच ज्याला आपण डीजे काय हे काय असं पाहत असतो किंवा जेवणाचा फक्त कार्यक्रम, त्यापेक्षा रक्तदानासारखं ज्याला आपण म्हणतो की रक्तदान म्हणजे जीवनदान, दुसऱ्याला जीवनदान देण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होतं, हा तसा पवित्र रक्तदानाचा कार्यक्रम त्यांनी आणि दरवर्षी करतात. आणि त्यांनी नुकतीच माहिती दिली की साधारणपणे 300-350 दरवर्षी कमीत कमी ब्लड डोनर्स या ठिकाणी येत असतात. मी पुन्हा एकदा डमडरे साहेबांच्या आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात आपल्या सर्वांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीनं मीही त्यांना या 50व्या वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा देतो. दुसरं एक आपल्याला विशेष नमूद करावं लागेल की आज स्वतःच्या वाढदिवसाबरोबर त्यांनी आपल्या माता पित्यांचाही वाढदिवस साजरा केलाय किंवा करतायत. त्यामुळं त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आपले अँकर साहेब या पुढे खेळते किंवा डान्स करते, आम्ही लहानसे लोक एवढे तुमचे इतका शब्द समूह आमच्या जवळ नाहीये, शब्द संग्रह नाहीये, आपलं या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा संजयजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवसाचं जे नियोजन आहे ते आमचे बंधू कंपनी असतील, बालाजी सेवा प्रतिष्ठानचे सर्व सहकारी असतील, त्याचप्रमाणे आमच्या ज्या विविध संस्था आहेत त्यामध्ये दत्तनागरी सहकारी पतसंस्था असतील, महालक्ष्मी पतसंस्था असेल, लिटिल फ्लावर स्कूल असेल, हे सर्व सहकार्यांनी मिळून आज हा वाढदिवस माझा खऱ्या अर्थानं गुळगुळीत केलेला आहे. त्यांनी विविध उपक्रमाचं नियोजन केलं. काल प्रथमतः वडकी या ठिकाणी अन्नपूर्णा संस्थेची जी काही आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी
200 विद्यार्थ्यांचं जेवणाचं नियोजन केलं. आज सकाळी देखील आम्ही प्रथमतः आमच्या काही सहकार्याने त्या ठिकाणी वृक्षारोपणाचं नियोजन केलं होतं. त्यामध्ये 5-6 संस्था एकत्र येऊन जवळजवळ 150 नागरिक एकत्र येऊन आज सकाळी 151 झाडांचं नियोजन त्या ठिकाणी वृक्षारोपणाचं केलं. त्यानंतर गाईला चाऱ्याकरता आमच्या बंधू कंपनीने त्या ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था केली होती. आबासाहेब उंदऱ्या तुपे यांच्या आश्रमावरती जाऊन त्या ठिकाणी गोशाळेमध्ये दान केलं. असं एक दरवर्षीप्रमाणे एक नियोजन आज होत गेलेलं आहे. आणि आज आपण पाहत असाल की या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रक्तदानाचं देखील शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबरोबरच स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्या सर्व सहकार्याने हे जे काही नियोजन केलं त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, माझ्या सर्व संस्थांचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण वाढदिवस साजरा करायचं म्हटलं तर माझ्या एकट्याचं काम नव्हतं, परंतु ह्या सर्वांच्या माध्यमातून ते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पार होत आहे. सर्वांचं चांगलं सहकार्य लाभतं आहे आणि म्हणून सर्वच कार्यक्रम अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी पार पडतो आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती खूप काही असतात, परंतु जीवनामध्ये आपण काहीतरी देणं लागतो आहे. समाजाप्रती आपलं काहीतरी एक उदारतेचं भावना जर ठेवली तर माणसाची मला वाटतं जीवनामध्ये प्रगती होताना कधी थांबत नाही. आणि मी माझ्या जीवनाचा जो काही आलेख पाहिला तुम्ही आत्तापर्यंत, तर ते कुठलंही क्षेत्र असू द्या, अगदी सामाजिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक असू द्या, कलाचं क्षेत्र असू द्या, ज्येष्ठ नागरिकांकरता काही विषय असू द्या, प्रत्येक कलाकाराला कसं या ठिकाणी स्थान मिळेल ते असू द्या, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूला कसं स्थान मिळेल, या सर्वांचा विचार करून वर्षभर माझे काही ना काही उपक्रम या ठिकाणी चालू असतात. त्याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा असेल, व्हॉलीबॉल स्पर्धा असेल, भजन स्पर्धा असेल, कीर्तन महोत्सव असेल, त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध उपक्रम असतील, विविध म्हणजे त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने उपलब्ध करण्याकरता विविध कोर्सेस असतील. असे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकरता आपल्याकडून, या संस्थेकडून आम्ही कायमच उपक्रम राबवत असतो. आणि आज देखील या ठिकाणी हा रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. मी प्रथमतः जे या ठिकाणी रक्तदाते येऊन रक्तदान करतात त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण माझ्या वाढदिवसानिमित्त हा एवढा मोठा भव्यदिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी ते आयोजित करतात आणि त्या आयोजित कार्यक्रमाला एवढा चांगला प्रतिसाद देतात की आजपर्यंत 300 ते 350च्या कमी केव्हाच ब्लड डोनेट माझ्याकडे झालेलं नाही. म्हणजे लोकांसारखं उगाच आकडा होतो 50 आणि सांगायचं 500, तर तसा प्रकार नव्हता. प्रत्यक्षात मात्र इथं तेवढं रक्तदान होत असतं आणि त्या सर्वच रक्तदात्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी मला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या त्या सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा वाढदिवस साजरा करताना ज्या माझ्या सहकारी मित्रांचा, सहकारी जनांचा, जेवढ्यांचा म्हणजे महिला भगिनी असतील यांचा, सर्वांनी जे काही उपक्रम केले आज सकाळपासून विविध क्षेत्रात, अगदी कुठल्या आश्रमामध्ये जाऊन अन्नदान केलं, कुठं आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे केतरी मंदिरामध्ये कोणी लाडू वाटलेत, कोणी पिठे वाटलेत, असं प्रत्येकाने काही ना काही आपापल्या परीने त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. आणि या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या. जर तुमचे आशीर्वाद असंच कायम पाठीशी राहिले, असंच प्रेम राहिलं, स्नेह राहिला, तर नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची एक जिद्द निर्माण होते आणि आपण जे करतो ते निश्चित एक चांगलं उपक्रम असतात. अशी कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून पाठीवर पडत असते. त्याबद्दल मी खरंच सर्वच माझ्या परिजनांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असं प्रेम, स्नेह जीवना कायम माझ्या पाठीशी राहावं असं त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एक युवा सहकारी आणि समाजकारणाच्या माध्यमातून लोकांची प्रगती साधणारा एक युवक अशी त्यांची प्रतिमा या सगळ्या परिसरात आहे. अनेकांना मदतीचा हात देणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या स्वतःच्या कष्टातून या परिसरामध्ये एक चांगलं काम करत आहे. आणि अनेक त्यांचे उपक्रम असतात ज्याच्यामध्ये नेहमी आम्हाला ते निमंत्रित करत असतात. आणि या माध्यमातून त्यांनी काही स्वप्न स्वतःच्या मनाशी बाळगली होती
आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा सातत्यानं त्यांचा ध्यास असतो आणि या ध्यासातूनच ते सतत समाजाशी जोडले गेलेले आहेत। समाजातील तरुणांशी महिलांचे प्रश्न असतील, ज्येष्ठांचे प्रश्न असतील, हे ते सातत्यानं हाताळत असतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम संजयजी सतत करत असतात। अशा या एका कर्तबगार अशा युवकास मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। चेतन विठ्ठल तुपे पाटील यांना सन्मानित केलं जात आहे। उद्योग क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर असणारे आमचे आदरणीय चंद्रकांतजी बहिरट पाटील। आमचे मित्र संजय हरपळे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो। एक अतिशय कर्तबगार असा हा युवक कार्यकर्ता, ज्यांनी अनेकांच्या आयुष्यामध्ये मदतीचा हात पुढे केलेला आहे। आज स्वतःच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरही आयोजित केलेलं आहे। त्यामुळे सामाजिक जाणीव कायम ठेवणारा असा हा कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्याच्या पुढील कार्यास आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा आहे।
धरा जवळ. संजय सर, हे मी संजय सरांना तुम्ही सगळे संजय हरपळे मानत असाल, पण मी माझ्या आपल्याला सौरभच मानते. त्यामुळे मी यांना आशीर्वाद द्यायला इथे खास करून प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहते. त्यांना असं आयुष्य खूप वर्ष त्यांना आयुष्य लाभो ही सगळ्यांची.